वर करू देत नाही. काय सांगतो तुम्हाला, हात लावू देत नाही. जय श्रीराम भावानं. सकाळ वाजले 6:05. पहिली मील करायची. थोडंसं ॲप्स पण दिसायला जातात. ही आहे आपली पहिली मील. अंडी 5 आणि हे रताळा, थोडंसं बीट आणि ते सीड्स थोडंसं भिजत घातलं तरी हे थोडं खायचं. रताळा भात. बनवल्याशिवाय पर्याय नाही. प्रे वर्कआउट. आता एक 10 मिनिट राहिलं वर्कआउटला. तर ब्लॅक कॉफी घ्यायची, त्यानंतर LRG9 आणि मग वर्कआउट स्टार्ट. स्टार्ट. तर आजचा वर्कआउट बॅक आणि बायसेप. पहिला वॉर्मअप, ट्रेडमिल 10 मिनटं वॉकिंग, त्यानंतर पुलअप्स 4 सेट. That's the second workout. त्यानंतर बॅक. नेक्स्ट वर्कआउट. तर याचे झालं 3 सेट. आता केबलच, पण एका हातानं मारायचं आहे. कसं मारायचं बघा. आता हायपर बॅकचं वर्कआउट लास्ट. आता बॅकचा वर्कआउट पूर्ण झाला आहे. आता मारायचा बायसेप.
त्याचे पण 4 मारणार आहे सेट. आता डंबल करलं 2 सेट आणि हॅमर 2 सेट. मग थोडा फोरामचा करायचा आणि बस. फायनल सगळा वर्कआउट झाला आहे. आता 10 मिनटं वॉक करायचं, थोडं लुझिंग करून फ्रेश होऊन परत डाईट. चला तर मग आता वर्कआउट झाला आहे, डाईट पहिला करून घेऊया. आता यात प्रोटीन आणि राईस आहे. ते बघा दुपारचं जेवण बनवत खायचं चालू आहे. तर आता आपल्याला जायचं चिकन आणाय. काय झालं, जो आपल्याला चिकन आणून देतो मेंबर, तो 2 दिवस दुकान बंद आहे का मला माहीत नाही. आणि तिने मला मॅसेज पण केलेला नाही, कॉल पण केलेला नाही. मी त्यांना सांगितले ज्यावेळी तुमचं दुकान बंद असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर मला फक्त मॅसेज करून ठेवा, जेणेकरून मला काहीतरी प्लॅनिंग करता येते. हे काय राव, हे मॅसेज पण करत नाहीत, काय कॉल पण करत नाहीत. ठीक आहे, पण आपल्याला त्याचं कोण पण चालणार नाही. डाईट म्हणजे डाईट. आता काय करा, आपल्याला जाऊन घेऊन यायचं आहे आणि बनवून ठेवू संध्याकाळला, काय प्रॉब्लेम नाही. आता चालू आहे पाऊस. मला तर जायचं होतं चालत, कारण माझं स्टेप पण पूर्ण झालेलं नाही आज. तर मला चालत जायचं होतं काय, आणि परत सगळं अवघडच. हे असं असते, एकदा प्लॅनिंग काय विस्कटली की विस्कटते सगळं. पण काय नाही, करायचं तर करायचं आहे. काय उभारून कंटाळा आला आहे. 20-25 मिनटं झालं थांबले, पाऊस कमी राहिला नाही अजून. आता काय नाही, भिजत जायला पाहिजे, नो ऑप्शन. तर आता चिकन घेऊन आलो आहे. आता बनवायचं आणि वर्कआउट स्टार्ट करायचा. हे सोया चंक्स आणि इकडं चिकन चालू आहे. 2 मिनटं झाले की बंद करायचं. संध्याकाळचं काम डन. चला तर मग सगळे काम आपल्या आवरल्यात. वर्कआउट सुरू करायचं आपल्याला. आता 5-10 मिनटं वॉर्मअप, त्यानंतर ना ॲप्स वर्कआउट. लाईट एक गेली. लाईटचा एक प्रॉब्लेम इथं जास्त आहे, पण काय नाही, नवीन जिममध्ये आपण इन्व्हर्टर बसवायचा आहे. ठीक आहे, आपल्याकडे ऑप्शन. नवीन पोरासनी काय नीट ऐकायचं काय काय झाले. आता हे जॉईनिंग आहे 1-2 दिवस झालं नवीन. आणि जर कसं असते, पहिल्या दिवशी इच्छा असते व्यायाम करायची. आता याला 2 दिवस झालं व्यायाम करून. आता काय व्हाले हे सांगतोय काय काय झाले. सांग बरं, काय झाले. लय दुःखाले हात हात लय दुःखाले, असं वर करू देत नाही. काय सांगतो तुम्हाला, हात लावू देत नाही हो. पहिल्या दिवशी कशी होती एनर्जी, ते पहिल्या दिवशी असते थोडा होते काय नाही. तर एक लक्षात घ्यायचं, सातत्य ठेवायचं आहे. थोडा वर्कआउट करत जायचं आहे. पहिल्या दिवशी लय झाले म्हणजे काय बॉडी होत नाही. थोडं जे ट्रेनर सांगतात ते ऐकायचं आहे.
जे सांगतात ते ऐका पूर्ण व्यवस्थित हळूहळू वर्कआउट करत जावा. नाहीतर मग असं 100% होतं आहे. 2 व्यायाम करणार, तिसऱ्या दिवशी घरात बसणार. याच्याऐवजी हळूहळू वर्कआउट करत कन्सिस्टन्सी ठेवा. 100% रिझल्ट येणार आहे. ओके, येणार बाबा होय. करणार ना? करणार. आता सांगितलं ऐकणार? होय. ऐकणार ना? ऐकणार. का तुझ्या मनानं करणार? नाही नाही. नाही ना? ते 15. आता हे सुपर सेट. ते 15, हे 15. 4 सेट पूर्ण करणार. परत नेक्स्ट सेट, पुढचा सेट लेग रेज. याचं झालं 15. आता सुपर सेट केबल क्रंच. चला, याचं झालं 15. आता याचे सुपर सेट 4 मारणार. परत सांगतो नेक्स्ट काय करणार आहे. आता प्लँकचे 4 सेट मारून बास करणार आहे. तर फायनल वर्कआउट झाला आहे. त्यानंतर डाईट. आता डाईट सोया चंक्स आणि राईस. आणि हे लास्ट मील. आता हे संपवायचं. अंडी रत्ता उकडून ठेवायची. सकाळचा डाईट मग झोपायचं. चला, गुड नाईट.